शासन हा केंद्र शासनाचे पण जे काही ॲडवायझरीज येतात, सूचना येतात, त्यानुसार राज्य शासन जे आहे निर्णय घेत आहे. कारण राज्य शासनाच्या वतीनं जे आहे ते आमचं जे अन्न पुरवठा खातं जे आहे ते काम सुरू करतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला PNG आहे, पण अनेक लोक जे PNG न घेता, PNG म्हणजे पाईपलाईननी येणारा गॅस, ते न घेता सिलेंडरचा गॅस वापरतात. तर इथे आता असा आदेश आम्ही काढलेला आहे की जर गॅसची पाईपलाईन तिथे जर गेली असेल त्या ठिकाणी, मग ते हॉटेलवाले असतील, तुमचे काय कुठले कोणी असेल किंवा घरगुती गॅसवाले, त्यांनी ताबडतोब अर्ज करा की आम्हाला या गॅसचं कनेक्शन पाहिजे. बरोबर. त्यासाठी पूर्वी खूप परवानगी ते भारत सरकारने सगळ्यांना सांगितलं की ही अट सुद्धा म्हणतो. याचं कारण एवढंच आहे की सगळ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की सगळ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, होम डिपार्टमेंट, पर्यावरण विभाग, गृहनिर्माण विभाग, सहकार विभाग, उद्योग विभाग, वन विभाग, सगळ्यांनी मिळून या सगळ्या सूचनांची ताबडतोब दखल घ्यायची आहे, अंमलबजावणी करायची आहे. खोदायचे असतात, म्युन्सिपाल्टी परमिशन देत नाही, ते त्याचे पैसे मागतात वगैरे. त्यांनी सांगितलं की हे सुद्धा परवानगी मिळाली असं समजण्यात यावे आणि ते शुल्क सुद्धा माफ करण्यात यावे. त्याच्यानंतर फायर ब्रिगेडच्या परवानगी, फायर ब्रिगेड असो, म्युन्सिपाल्टी असो, शेजारची सोसायटी असो, कुणाच्याही परवानगीची गरज नाही. मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं, काही सोसायटींना, की आमच्या इथे आलेली पाईपलाईन म्हणून दुसऱ्याने जर गॅस पुढे दिला, पाईपलाईन घेतली तर आमचा गॅस कमी होईल. तसं होत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी ही कमी जास्त जे आहे सतत वाढत असते, कधी कमी कधी जास्त, जसं असेल तसा पुरवठा ऑटोमॅटिक होतो. तसं गॅसचं सुद्धा आहे. गॅस वापरला नाही तर तिथून जो गॅसचा सप्लायच कमी आपोआप होणार. जास्त वापरायला लागला तुम्ही तर तेवढा तो गॅसचा जो पुरवठा होणार. कुणाच्याही गॅसवर जुन्या जे काही असतील गिराईक, त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही.